कशा पद्धतीनं हे ओबीसी आरक्षणाचं प्रकरण आहे तरी काय? 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला की ट्रिपल टेस्ट शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण नको। तर 2010 मध्ये सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणासाठी ट्रिपल टेस्टची अट ही ठेवली होती। तर जोपर्यंत ट्रिपल टेस्ट होत नाही तोपर्यंत ओबीसी जागा जनरल कॅटेगरीमध्ये ठेवण्याचाच निर्णय घेण्यात आला। तर ट्रिपल टेस्टसाठी राज्य सरकारनं ओबीसी आयोगाची स्थापना करणं गरजेचं। ओबीसी आयोगानं प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेतील माहिती गोळा करणं अपेक्षित होतं। आयोगाच्या माहितीवरतीच प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती टक्के ओबीसी आरक्षण हे ठरवलं जाणार। तर ओबीसी सह आरक्षणाची मर्यादा ही 50% पाळावी लागणार। तर या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज खरं तर निर्णय येणं अपेक्षित होतं।